Hello everyone, welcome to our channel. This is our unplanned trip to Konkan. Tala! Too much excited. आपण कुठे चाललोय? कसले ओरडतायचं पहिले ओरडायला लागलायचं. चिवडा चकली दिवाळीचा राहिलेला घेऊन उद्याची सोय तर काय? एकदम अचानक प्लॅनिंग झालेलं आहे सगळ्यांचं. एकदम पप्पांच्या ऑफिसमुळे आम्ही चाललेलो आहोत फिरायला डायरेक्ट ऑन द स्पॉट प्लॅनिंग. सगळ्यांसाठीच हा अनएक्सपेक्टेड प्लॅन होता. समोर सगळे एकदम फुल जोशमध्ये आहेत. थोडं रेनी ॲटमॉस्फिअर असल्यामुळं आम्हाला आणि खूप लेटने निघालो ना आम्ही, त्यामुळं आम्हाला सावंतवाडीमध्ये स्टे करावा लागला. तिकडचं आराध्य हॉटेल एकदमच खूपच छान आहे. एकदम तिथला पूर्ण ॲटमॉस्फिअर आणि सगळा स्टाफ जेवण वगैरे एक नंबर आहे. सगळं स्पेशियस रूम्स आहेत आणि खूप छान वाटलं. एकदम मस्त. फुल डे आम्ही नेक्स्ट डे आम्ही तिथंच काढला आणि फुल एन्जॉय पण केला. तिकडं आम्ही गार्डन आहे, तिकडं सिनेमा हॉल आहे. तुम्ही बघू शकता. हा बेड 6 बेड होते सेपरेट फॅमिलीसाठी तिकडं. आणि 2 टॉयलेट बाथरूम पण होते आणि सगळं क्लीन एकदम मस्त होतं. आणि जेवणाची क्वालिटी म्हणाल तर तुम्ही एक नंबर. तिकडून आम्हाला काय यावंसं पण वाटत नव्हतं. काय बेड कसला भारी आहे पप्पा, लय भारी बेड. खूप स्पेसियस रूम होता. सगळं मस्त एकदम. सगळे खूप खुश झाले इकडे येऊन. सगळा प्रवासाचा कंटाळा गेला. देवा तर नुसता फोनवर ऑर्डर चालू होतं त्याचं द्यायचं म्हणून आम्ही केबल काढून ठेवली शेवटी, कारण कंटिन्यू कॉलिंग चालू होतं त्याचं. We are 6 people. Okay. छान. उडी मार. आई शोपत. आउट. बाहेर. आता पप्पाचा नंबर आहे. इकडे 3 स्टार्ट. जेवण आलेलं आहे. आज गुरुवार असल्यामुळे व्हेज. आम्ही बॉल घेऊनच आलेलो. थोडं गार्डनमध्ये खेळलो खाली. हॅलो, गुड मॉर्निंग. इट्स सेकंड डे. हॅलो. मिरर मध्ये हॅलो करा. हर्षद हॅलो हाय. देवांश, गुड मॉर्निंग. ब्रेकफास्ट. कम. Okay, we done. For now, आप बाहर गए. 1 liter. पाहिजे बाई. खेळा मुलांनो. फुल डे खेळायचं चालू होतं. पूर्ण लिफ्टमधून खाली वरती करायचं चालू होतं. सगळं एक्सप्लोअर केलं आम्ही. हॉटेल ते खूप मोठं आहे हॉटेल. आणि सिनेमा बघितला आणि खूप मजा केली दिवसभर. हॉटेलचा ॲम्बियन्स खूप छान आहे तिकडं आणि खूप सारी झाडं आहेत आणि सगळी माडांची झाडं लांबपर्यंत पसरली आहेत. त्यामुळे हिरवंगार सगळीकडं आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे ते एकदमच खूप छान दिसत होतं. आम्ही लुडो खेळला, मजा केली.
जेवलो मस्त. मायरा काय काय बाळू काय काय फिश आणि हे चिकन. तिजोरी सापडली. फिश खाऊन एकदम ताणून झोपलेले आहेत सगळेजण. 2 तास झालं झोपा चालू आहेत काढायच्या. इकडे तर बघा एकदम जाम. बाळू गुड इव्हनिंग. उठा की आता बस की. हा मायरा मॅडम ओ मायरा मॅडम उठा ना. जायचं की नाही आपण फिरायला. झोपायला आलाय सगळं इकडं. चांगला बेडचा आनंद घेतलाय सगळं. हे मी एकटीच आहे तुझी जागे आहे. नंतर आम्ही सावंतवाडीमध्ये गेलो. हे सावंतवाडीचा मोती तलाव. आणि नंतर आम्ही थोडं शॉपिंग केलं, थोडं फिरलो आणि परत रिटर्न आलो हॉटेलला. हे देवांसाठी गिफ्ट आणलेलं आहे मी कार्स. चला देवांश घे. आवडलं काय? मायरा भूक लागल्या. थांबा थांबा रे. अगं जेवणावर फुल ताव मारला सगळ्यांनी. आणि नंतर आम्ही थोडी मजा केली, व्हिडिओ बनवले, रील्स. बाय बाय बाय. अंबाबाईचा उदय ज्योतिबाच्या नावानं गणपती बाप्पा. चालते चालते. बघू बघू इकडं धबधबा आहे. इट्स आवर 3rd day. नाव ड्यू टू रेनिंग वी कॅन्सल दॅट प्लॅन टू गोईंग मालवण. नाव वी आर गोईंग टू KSR which is located in केसरी, आंबोली रोड, सावंतवाडी. फिश ॲक्वेरियम अँड ॲडव्हेंचरस गेम. सगळ्यांना माशाने खाल्लं की. चिवला पण खाल्लं, देवांशला पण खाल्लं. अरे देवा सगळ्यांना खाल्लं. ह्यात पण मासे आहेत. ह्याच्या आईच्या खाली मासे बघ केवढे. हॅलो गाईज. आम्ही पावसामुळं बीचवर जायचं प्लॅन कॅन्सल केलेला आहे. आणि इकडं आम्ही केसरीला फिश ॲक्वेरियम बघायला आलेलो आहोत. फिश बघा फिश बघा मुलांना बघा मासे. हे बाबू पुढे जायचं नाही. चला इकडे डोंगर बघा केवढा मोठा आहे. झिप लाईन वगैरे आहे. ओके ओके भाऊ खेकडा आहे खेकडा. ए सगळ्यांनी शिस्तीत चाला नाहीतर माशांबरोबर पोहायला जाशील खाली.
काय तरी आपलं कुठं कासव दिसाल तुम्हाला दगडाय चुकते ती खाऊ द्यायला पाहिजे तुम्हाला. बाळू बदक शामरूख बघ शामरूख हे झुलता पुलावरनं जाऊया. चला की चला सगळंच करायचं आता चला सगळ्या हे बदक आहे बदक. बाळू बदक हॅलो. हे जर पहिल्यांदा मला काय वाटतं माहिती आहे ओपन स्पेस मध्ये नको पाऊस आला आज चला. तेच म्हणालो पहिला आपलं पावसाचा जोर वाढलेला आहे खूप. आता 12 महिने पाऊस झालेला आहे. नोव्हेंबर आहे तरी पण भरपूर पाऊस चालू आहे. पाऊसच पाऊस वर्षभर पाऊस. दसरा दिवाळी आता डायरेक्ट 31 डिसेंबर करूनच जातो वाटतं पाऊस. आम्ही खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे असे भरपूर मासे आहेत तिकडं. इकडं भरपूर वेळ माशांना खायला घालून नंतर आम्ही थोडंसं बाहेर इकडे ॲडव्हेंचर्स गेमच्या इकडे चाललोय. इकडं झुलत्या पुलावर बघा सगळा व्ह्यू दिसतोय इकडचा फारसा या. आणि इकडं सरपटणारे प्राणी आहेत जे खूप आम्हाला भीती वाटते. असं काय आहे बघ तिथं ठेवलं मागं गेले घोरपडी प्लॅस्टिकचं असल्यावर वाटते कोपऱ्यात व्हिडिओ कॉल नकोस मागावी. हे मी नाही उलट बघायला हे बघ क्यो प्लास्टिकचं वाटली. खरं आहे खरं ते. ए बाबा ए वागा हे वाघा इकडे ती खाल्ले त्यांनी कोथिंबीर तोंडाला लागले त्याची. बसायचे आमच्या खरं देवांचं आहे एज कमी त्यामुळं कशात काय चालत नाही आहे सगळ्या गेम्स मध्ये. रेसिंग कार चालू आहे इकडं झिप लाईन वरती. हा सगळे रूल ब्रेक करून सगळ्यात बसतोय. एज लिमिट काय सगळं त्याचं क्रॉस केलंय. नंतर आम्ही इकडं झिप लाईनच्या इकडे आलोय. आता बघूया
टेन्शन घेऊ नका तुम्ही माझं. मला मी सोडलं सायकलिंग करायला. काय ना आणि झिप लाईनरची इथे कडी लावलेली आहे अजून. कडी आता उघडणार असे वाटतंय मला. आता पोझिशन घेतलेली आहे झिप लाईनरची. निघाली आहे ती. बेल्टला तर जाम बनले ना. डबल सेफ्टी करा. हे बघा, याला आणि ह्याला कधी झालं तरी हात लावायचा नाही. तिथून खाली पकडायचं. हात सोडले तरी चालेल. ओके, प्लॅटफॉर्म जवळ यायच्या अगोदर पाय असे फोल्ड करा. सरळ ठेवू नका. तुम्हाला लावू शकते, त्याला पण लावू शकते. खाली उतरा. पूर्ण वेट आहे. बसा बसा, पाय वर. पुढे लागतंय नाही ना. नंतर आम्ही चिवणा आणि मी सायकलवाली झिपलाईन पण केली. चिवला सिंगलवाली नको, ती जरा घाबरलेली म्हणून. नंतर बलूनमध्ये ते बसून डाऊन डाऊन फिरायचं होतं, ते फ्लोटिंग केलं. नेवांश त्यात पण बसला. आम्ही सगळे बसलो. आम्हाला उतरवलं त्यानं रडून. आगाऊपणा करून मला सोडून मला बाहेर काढून. कोण आहे ते आगाव? मला बाहेर. आम्ही नंतर इकडं डॅशिंग कारमध्ये बसलो. इकडं सगळे रेट्स पण अफोर्डेबल आहेत. पर पर्सन 30 to 50 रुपीजमध्ये सगळे ॲडव्हेंचरस गेम आहेत. त्यामुळं छान आहे हे फुल एन्जॉय करण्यासाठी. आणि वन डे प्लॅन लहान मुलांसोबत मस्त आहे बघायला पण. नंतर आमचे साहेब आणि छोटे साहेब गो कार्टिंगमध्ये बसलेले आहेत. आणि त्या कारमधून दिसत पण आहे, तरी पण त्यात पण बसलाय तो. कशाची भीती नाही, एकदम धाडसी शूरवीर आहे आमचा बालक. चहामरू बघा, ऑस्ट्रीच भरपूर एन्जॉय केलेला आहे इकडं KSR ॲक्वेरियमला. आणि आता आम्ही जेवणार आणि आता डायरेक्ट घरात जाणार, थेट कोल्हापूर. शिरासारखी भूक लागते, सारखं काहीतरी मागवलं होते पूर्वी त्या ऑर्डरमध्ये असल्या. तिथे खाल्लं की यायला लागते. ती सांगितलं की लगेच तयार असते मॅडम. ज्यूस दे वर्गात. हा बघा, हा सगळ्या ॲडव्हेंचरस गेम सगळ्या बसलेला आहे. एज बसत नाही आहे कुठल्याच गेममध्ये, तरी पण सगळ्या गेममध्ये त्यांनी नियमांचं उल्लंघन करून बसलेला आहे तो मुलगा सगळ्या गेममध्ये. हो, माझा मुलगा बाळू. तो सगळ्या गोष्टीत रडतो आणि सगळ्या गोष्टी मिळवतोच, आईबाला त्रास देतोच. जिला आगाव आहे हा मुलगा. याचं अजून इन्फ्रास्ट्रक्चर आणि नवीन ॲक्टिव्हिटीज डेव्हलपमेंट चालू आहे. पण इकडचा व्ह्यूज आणि आता नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तर आम्ही नक्की इकडं व्हिजिट करूच. इकडच्या रूम्स वगैरे एकदम मस्त व्ह्यूज, जंगल व्ह्यूज आहे समोर. खूप छान वाटतं इकडं. आणि जेवण पण इथलं खूप छान होतं. बाय बाय कर. ते बघून झाले आपण. बाय कर. बाय बाय. आम्हाला रिटर्नचं ट्रॅव्हलिंग इतकं आवडलं ना, कारण घाट प्लस हिरवागार सगळा निसर्ग, छोटे छोटे धबधबे, छान गाणी आणि आपली फॅमिली. अजून काय हवं, बस ना, हेच ते सुख. वर बघ. लागू दे गारू गारू.
चहाचा ब्रेक चालू आहे. टाइम थोड्याच वेळात पोहोचणार आहे कोल्हापूरला. सगळे झोपून उठलेले आहेत. पप्पा सावंत बघा चायचा ब्रेक. भाऊ येते की मला. थँक भाऊ. थँक्यू. ठीक आहे.